सर्वप्रथम ओम साईराम मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, आज आपल्याला शिकायचं आहे 36 साईज बोटनेक ब्लाउज कटिंग. ठीक आहे. तर जी 36 साईजची बोटनेक ब्लाउजची मापे आहे ती मी तुम्हाला साईडला स्क्रीनवरती लावून देणार आहे. आणि इथं मी ब्लाउज पीस, त्यानंतर पेपर आणि त्यानंतर टेप, कात्री आणि 90 सेंटीमीटरचं अस्तर घेतलेलं आहे. आता ही साईडला ठेवून घेते आणि जी मापे आहेत ती तुम्हाला स्क्रीनवरती देते. आणि आता आपण अगोदर पेपर कटिंग करूया. स्टेप बाय स्टेप आपण कटिंग करत असतो आणि टिचिंग सुद्धा स्टेप बाय स्टेप करत असतो, त्याच्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येत असतं. तर हा आपण पेपर घेतलेला आहे सिंगल आणि त्यावरती आता बॅक साईडचा म्हणजे पाठीमागचा भाग काढत आहोत. तर पहा मैत्रिणींनो, 36 साईजचा बोटनेक ब्लाउज आहे. तर त्याची उंची जी आहे पूर्ण उंची 14 आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे, म्हणजे टोटल उंची 15 इंच घ्यायची आहे. त्यानंतर पहा मैत्रिणींनो, जिथं उंची आली तिथून आपल्याला आडवं माप टाकायचं आहे शोल्डरचं. तर बोटनेक ब्लाउज आहे, बोटनेक ब्लाउजला 36 साईजला 7 इंच शोल्डर घ्यायचं आहे. लाईन मारून घेतली. आता जिथं शोल्डर आलं होतं तिथून सरळ खाली आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे. तर जेवढं शोल्डर असेल तेवढंच आपल्याला इथं मुंड्याचं माप घ्यायचं आहे बोटनेक ब्लाउजसाठी. तर पहा मैत्रिणींनो, इथं बोटनेक ब्लाउजची लाईन सुद्धा इथं मी मारून घेतली. ओके. त्यानंतर बघा, आता आपल्याला इथं टाकायचं आहे छातीचं माप म्हणजे छातीची घडी. तर छाती आहे आपली 36, तर 36चा चौथा भाग किती येतो? 9 इंच. तर बघा, असं जिथं मुंड्याचं माप आलंय तिथं आपल्याला आडवा टेप ठेवायचा आहे आणि चौथा भाग 9 इंच, त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. इथं 1.5 इंच सुद्धा असू शकतं, मी 2 इंच घेतलेलं आहे. तर ही लाईन मारून घेतली बघा. ओके. तर आता ही टोटल घडी किती आहे आपली ती चेक करायची. तर 11ची घडी आहे, तीच घडी आपण कमरेची टाकून घ्यायची आहे, म्हणजे तेच माप आपल्याला टाकून घ्यायचं आणि सरळ लाईन मारून घ्यायची. ओके. त्यानंतर आपल्याला बॅक साईडचा जो मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती. तर पाहू शकता अशा पद्धतीने 1 इंचावरती आपल्याला बोटनेक ब्लाउजसाठी मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर बघा, हाफ गळा काढायचा आहे आपल्याला. तर गळा उंची टाकायची 3.5 इंच. त्यानंतर गळा रुंदी 36 साईजला 4 इंच. आता आपल्याला हा बॉक्स काढून घ्यायचा आहे हाफ. बॅक साईडचा बघा, मानेवरती हाफ गळा असतो आणि त्याच्या खाली डिझाईनचा गळा असतो, कोणाचा बंद सुद्धा असतो. तर आपल्याला इथं डिझाईन काढायची आहे नंतर कापडावरती. त्यासाठी आपण हा हाफ गळा काढून घेतलाय. गळा उंची 3.5 इंच टाकून हा बॉक्स काढला आणि गोलाकार दिला. त्यानंतर जी मुंड्याची लाईन होती उभी त्यावरती 1/2 इंच टाकलं आणि गळा रुंदीपासून इकडे तिरकी लाईन मारून घेतली. ओके. त्यानंतर बघा, इथं डिझाईनचा जो गळा आहे तो आपण कापडावरती नंतर काढूया, टिचिंग मध्ये तुम्हाला दिसेलच. आता आपण हे कटिंग करून घेऊया. हाफ गळा कटिंग करून घ्यायचा आणि बोटनेक ब्लाउजला आपण मुंड्याकडे शोल्डर उतार दिलाय 1/2 इंचावरती म्हणजे अर्धा इंचावरती, ते कट करून घेतलं. त्यानंतर हा मुंड्याचा आकार कट करून घेतला आणि हे पण कट करून घेतलं. अशा पद्धतीने आपला बॅकचा पार्ट तयार आहे. आता आपण फ्रंट साईडचा पार्ट काढूया. तर फ्रंट साईडसाठी पण आपण म्हणजे पुढच्या साईडसाठी पण आपण सिंगल पेपर घेतलाय. आता इथं बदल काय करायचंय बघा मैत्रिणींनो, पूर्ण उंचीमध्ये अर्धा इंच प्लस करायचंय. तर आपली पहिली उंची होती 15, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं तर उंची किती होईल? 15.5 इंच. त्यानंतर हुक लूक आहेत पुढे, त्यासाठी पण अर्धा इंच टाकून घ्यायचं. जे की आपण हुक लूक पट्टी लावली तर अर्धा इंच इथे जाईल आणि म्हणजे आपल्याला फिटिंगकडे कमी पडणार नाही. त्यामुळे आपल्याला हुक लूक पट्टी लावण्यासाठी अर्धा इंच इथं पण टाकून घ्यायचं. तर बघा, आता इथं आपल्याला उंची टाकायची आहे. तर उंची आपल्याला इथं 15.5 घ्यायची आहे. आता हे बघा, जे हुक लुकासाठी घेतलंय ते आपल्याला सोडून द्यायचं आहे. तिथून पुढे माप टाकायचे आहेत. तर 15.5 वरती एक खूण केली. त्यानंतर तिथून पुढे शोल्डरचं माप टाकायचं आहे आपल्याला 7 इंच. हे बघा इथं. त्यानंतर ही लाईन मारून घ्यायची. त्यानंतर मुंड्याचं माप टाकायचं आहे आपल्याला. जिथं शोल्डर आलं होतं तिथून सरळ खाली आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे 7 इंचावरती. एकदम सावकाश दाखवते त्याच्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. हे पहा, लाईन पण मारून घेतली. आता बघा, आपल्याला इथं छातीचं माप टाकायचं आहे 9 इंच आणि पुढे 2 इंच आपलं हे शिलाई मार्जिन आहे. तर अशा पद्धतीने हे माप टाकून घेतलं. छातीच्या घडीचं माप टाकून घेतलं. आता कमरेची घडी इथं जरा वेगळ्या पद्धतीने टाकायची. तर कशी बघा, अर्धा इंच सोडून द्यायचं हुक लूक पट्टीचं. त्यानंतर कंबर आहे आपली 30चा चौथा 7.5. ओके. त्यानंतर पफसाठी 2 इंच घ्यायचंय तिथून पुढे आणि तिथून पुढे 2 इंच शिलाई मार्जिन आहे. हे बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा, आपल्याला इथं गळा रुंदी टाकायची आहे
4 इंचावरती अर्धा इंच सोडून द्यायचे. जर पकडलं तर 4.5 भरेल. त्यानंतर पुढचा गळा आहे 6. हा बॉक्स काढून घ्यायचा. 4 इंच इथं पण टाकायचे. अगदी अर्धा इंचाचं जे अंतर होतं ते साईडला सरकलेलं आहे पेपर, त्याच्यामुळे इथं स्क्रीनवरती दिसत नाही, मी तुम्हाला पुढे दाखवते. तर हा बॉक्स काढून घेतला आपण पुढचा गळा टाकण्यासाठी. तर बघा पानगळ्याचा आकार इथं मी दिलेला आहे पुढच्या साईडला. तुम्ही इथं गोल गळ्याला सुद्धा आकार देऊ शकता किंवा पंचकोनी, भरपूर वेगवेगळे गळे असतात. इथं अर्धा इंचाचा मुंड्याच्या साईडला शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर बघा पुढच्या साईडला आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला 1.25 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. 1.25 म्हणजे 1 ला 2 लाईन कमी, अशा पद्धतीने माप आतमध्ये घ्यायचं आहे आणि तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आतमध्ये 1 इंच टाकून घ्यायचं आणि मुंड्याला आकार द्यायचा आहे पुढच्या साईडला. तर अशा पद्धतीने पुढच्या साईडला मुंड्याला आकार द्यायचा असतो, म्हणजे काखेमध्ये फुगा सुद्धा येत नाही. त्यानंतर बघा आता आपल्याला प्रिन्सेसचं माप काढायचं आहे पफसाठी. तर 4 इंच इथे टाकून घ्यायचं टकची रुंदी. त्यानंतर साईडने 1-1 इंचाचं माप टाकून घ्यायचं आणि वरती तुम्ही 4 इंच घेतलं किंवा 4.5 इंच घेतलं तरी चालेल. उंची जास्त असेल तर 4.5 घ्या आणि उंची जास्त नसेल तर तुम्ही 4 इंच घेतलं तरी चालेल. उंचीचं माप, टक्स उंचीचं माप. इथं आपल्याला प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर प्रिन्सेसला आकार दिला तर तुमचा जो पफ आहे तो खूप छान म्हणजे गोल कटोरीसारखा येत असतो. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने प्रिन्सेसला आकार देत चला, म्हणजे पफ खूप सुंदर येतो. आता बघा प्रिन्सेसचा आकार जो आहे तो आपण मुंड्याकडे घेऊन जाऊया. हे पहा अशा पद्धतीने प्रिन्सेसला आकार एकदा देऊन बघा, मग बघा तुमचा किती गोल छान असा तयार होईल. त्यानंतर बघा हे दोन्ही पार्ट आपण जोडले तर आपलं शिलाईमध्ये किती जाईल, 1.25 इंच जाईल किंवा 1 इंच जाईल. तर ते आपल्याला छातीच्या घडीमध्ये आणि कमरेच्या घडीमध्ये वाढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला फिटिंग करताना माप कमी पडू नाही. ओके. त्यानंतर बघा मागचा पार्ट घ्यायचा आपल्याला आणि मुंड्यावरती मुंडा ठेवायचा. तर खाली किती आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा आहे. तर ते माप आपल्याला इथं खून करून घ्यायचंय. तर आपण उंची वाढवली होती त्यामुळे इथं अगोदरची ऑलरेडी खून होती, त्यावरती आपण तिरकी लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण हे कटिंग करूया. तर ड्रॅफ्टिंग आपलं तयार आहे. आता कटिंग कसं करायचंय ते बघूया. तर बघा इथं शोल्डर उतार जो आहे मुंड्याच्या साईडला तो सुद्धा इथं कटिंग करून घेतला आणि जो पुढच्या मुंड्याचा आकार दिला होता तो आपण इथं कट करून घेतला. त्यानंतर बघा अशा पद्धतीने इथं कट करायचंय. त्यानंतर आता आपण गळा कटिंग करून घेऊया. तर बघा पानगळ्याला आकार दिलेला आहे आपण इथं. तर पानगळा आपला इथं कटिंग झालेला आहे. त्यानंतर बघा हे अर्धा इंच आपण तिरकं लाईन मारली होती ती सुद्धा आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आणि हे पण आपल्याला इथं अशा पद्धतीने कट करून घ्यायचंय. तर पाहू शकता दोन्ही साईडचे आपले हे पार्ट तयार आहेत, बॅक साईड आणि फ्रंट साईड. ओके. आता आपण बाही कटिंग करूया. बाही कटिंगसाठी आपल्याला बंद पेपर घ्यायचा आहे. बंद जी घडी आहे ती माझ्याकडे आहे आणि त्यावरती आपल्याला बाहीची उंची आणि अस्तरची बाही आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय, म्हणजे आपल्याला टोटल बाहीची उंची घ्यायची आहे 10.5. त्यानंतर बाहीची घडी तर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तुम्ही जर 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करा, म्हणजे 9.5 इंच घ्या. 1.5 इंच शिलाई मार्जिन ब्लाउजला असेल तर डायरेक्ट छातीचा चौथा घ्या. अजिबात बाही कमी जास्त होणार नाही जोडल्यानंतर. तर पहा हा बॉक्स काढून घेतला मी आणि जेवढा आपला बाहीसाठी पेपर लागणार आहे तेवढाच इथं कट करून घेणार आहे. आता जे आपल्याला माप लागणार आहे मुंडा खोलीचं, जे मागच्या आणि पुढचे मुंड्याचे आकार देण्यासाठी एक माप लागतं मुंडा खोली म्हणजेच कॅप हाईट, ते माप आपल्याला इथं टाकायचं आहे. तर बघा आपली 9.5 इंच बाही उंची आहे. तर 9.5 इंच बाही उंचीला आपल्याला मुंडा खोली म्हणजेच कॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंच. तर इथे एक खूण करून घेते 3.5 इंचावरती. त्यानंतर 3.5 इंच इकडे जिथे आपण बाहीचं उंचीचं माप टाकलं होतं तिथपर्यंत तिरकी लाईन मारून घ्यायचं. परत आपल्याला टेप तिरक्या लाईनवरती अशा पद्धतीने ठेवायचा आणि मध्यभागावरती एक खूण करून घ्यायची आणि त्याच्यावरती अर्धा इंचावरती एक. त्यानंतर बघा जो पाठीमागे बाहीच्या मुंड्याचा आकार जातो तो द्यायचा आहे अगोदर. त्यानंतर जो पुढे येतो ना तो द्यायचा आहे. तर खूप सोपं आहे मैत्रिणींनो. जे मागच्या आणि पुढच्या मुंड्याचे आकार आहेत ते खूप खूप सोपे आहेत. फक्त तुम्ही प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला नक्की येणार. बघा इथे 1.5 इंचाचं माप टाकून घेतलं. फुल बाहीला 1.5 इंच टाकायचं आणि तिरकी लाईन मारून घ्यायची. आता ही तिरकी जी लाईन मारली ते सुद्धा इथं कटिंग करून घेतलं. जो पाठीमागे बाहीच्या मुंड्याचा आकार असतो ना तो अगोदर कट केला. त्यानंतर बाहीची घडी उघडली आणि पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो कटिंग केला.
तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण 36 साईजचं बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग अगोदर केलेलं आहे. आता आपण अस्तर कटिंग करूया. तर पहा, इथं मी 90 सेंटीमीटरचा अस्तर घेतलेला आहे. ओपन बाजू माझ्याकडे आहे आणि बंद बाजू समोर आहे. तर 90 सेंटीमीटर लागणार आहे. जर हाफ बाही असेल तर मग तुम्हाला 80 सेंटीमीटर पण बस आहे. आता आपण हे पार्ट कसे ठेवायचे ते बघूया. तर बघा, आपला जो हाफ गळा आहे तो आपल्याला बंद बाजूकडे ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, बाही इथं ठेवूया. ओके. त्यानंतर बघा, पुढचा पार्ट आपला हा असा बसत आहे. ओके. बसत नसल्यामुळे मी बाहीची घडी उचलली आणि अशा पद्धतीने हे पार्ट ठेवून घेतले. त्यानंतर बघा मैत्रिणींनो, जो आपला प्रिन्स कटोरीचा पुढचा भाग आहे तो अशा पद्धतीने इथं ठेवायचा आहे, जसा बसेल तसा. आता इथं थोडंसं कमी पडत आहे बघा, फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच. तर आपण अर्धा इंच ते फिटिंगमध्ये जाणारच आहे, त्यामुळे आपण थोडंसं अर्धा इंच कमी असेल तरी चालेल, पण ब्लाऊज पीस आपण थोडा अर्धा इंच जास्त कट करणार आहोत. आपले हे पार्ट आता ठेवून झालेले आहेत. आता आपण हे ड्राफ्टिंग करून घेऊया. जसे आहेत तसे व्यवस्थित सावकाश आपल्याला हे ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर पहा मैत्रिणींनो, माझ्या अशा पद्धतीने हे पार्ट ठेवून घेतले. फक्त बॅक साईडचा पार्ट जो आहे तो बंद बाजूवरती ठेवायचा, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रिन्स कटोरीला फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच कमी आहे, लक्षात घ्या. तर मी ते ब्लाऊज पिसावरती थोडंसं एक्स्ट्रा ठेवून कट करून घेणार आहे. आता आपलं हे ड्राफ्टिंग झालंय. आता हे जसं आहे तसं आपण हे पटपट कट करून घेऊया. अस्तर आपलं कटिंग होत आलेलं आहे मैत्रिणींनो. आता आपण ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊया. ब्लाऊज पीसाची ओपन बाजू माझ्याकडे आहे आणि काठांवरती काठा आहेत, त्यावरती आपल्याला बाही ठेवायची आहे. त्यानंतर बंद बाजूकडेच आपल्याला बंद भाग ठेवायचा आहे बॅकचा. त्यानंतर जिथं ॲडजस्ट होतील तिथं आपल्याला हे बाकीचे पार्ट ठेवायचे आहेत. आता इथं मार्क करायची अजिबात गरज नाही. अर्धा इंच साईडने एक्स्ट्रा ठेवून तुम्ही कट करू शकता, कारण का ब्लाऊज पीस खूप मोठा आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा ठेवून हे कटिंग करत चला. तर अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज पीस सुद्धा कटिंग झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, पेपर कटिंग, त्यानंतर अस्तर कटिंग आणि ब्लाऊजची मापे तुम्हाला साईटला दिली होती. तर कसं वाटलं मला आजचा व्हिडिओ, एक लाईक आणि कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.